आहे आसार आहे आणि दोन्ही कसं आहे सार आहे. त्रिगुणाचा निर्गुण हे सार सारासार विचार हरिपाठ फलतो संसार एक सार भगवंत किंवा सार सार सार. आपल्याला भातावरचा सार म्हणते पण हे सार कोणतं आहे? सार या शब्दाचा अर्थ श्रेष्ठ. सार या शब्दाचा अर्थ श्रेष्ठ आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार. त्याच्यामुळे करी टाकाचे सरोवर आहे. तरी मला घरी प्रश्न येतो की महाराजांनी घरी टाकाचे सरोवर म्हटलं. सरोवर आणि येथे नवनीताचे पूर. इथे सरोवर आणि पूर असे दोन शब्द का ठेवले असते? असं उलट केलं तर चालत होतं का? कारण सरोवर वेगळं असतंय आणि पूर वेगळं असतं. सरोवरातलं पाणी वेगळं आहे आणि पुरातलं पाणी वेगळं आहे. एका वाक्याचं जे पाणी थांबलेलं आहे त्याला सरोवराचं पाणी म्हणा आणि जे पाणी वाहत आहे त्याला पुराचं पाणी म्हणा. जो थांबलेला असतो तो संसार आणि जो वाढता असतो तो परमात्मा. परमात्मा वाढ असतो, परमात्मामध्ये वाढ असते, संसारामध्ये वाढ नसते. संसारामध्ये माणूस जरा वैतागतो म्हणजे वैतागूनच सत्याला येतो. आणि कोणाकडे बघत नाही असं बोलतो असंच बोलतो संसारामध्ये तेच 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 रुटीन अनरुटीन. आपलं रुटीन अनरुटीन करणं याचं नाव परमात्मा. कारण त्या रुटीन मधून जरा माणूस वापरू शकतो. माणूस काय म्हणतो रोज उठायचं, रोज पडायचं, रोज नोकरी करायची. आता तिथे घर वाटायचं आपल्याला संसारामध्ये सरोवर थांबलेलं पाणी. मी का म्हटलं? कारण त्याच्यामध्ये वाढ नसते, त्याच्यामध्ये घट असते. एखाद्या मुलाचं लग्न आहे, दोन मुलं अशी कल्पना येतात आणि मुलाचं लग्न आहे, मोठ्या मुलाचं लग्न आहे. त्या वडिलांनी 50 लाख खर्च केला त्या मुलाच्या लग्नाला. आता पोलीस परिसराला हे कमी जाईल. 50 लाख कधीच बोलतो भरपूर खर्च कुठल्या गोष्टी जातात. समजा आणि आपण गेलो त्या मुलाचं लग्न सगळं ते बघितलं आणि त्या वडिलांना सांगितलं अरे वा काय लग्न केलं मोठ्या मुलाचं. मोठं मी सहज बोललो का हो मोठ्या मुलाचं जर इतकं लग्न मोठं केलेलं असेल तर आता धाकट्याचं किती मोठं असेल. त्या वडिलांनी सांगितलं महाराज मी धाकट्या करून डोकून कोणी घेणार आहे काय असेल ते सगळं झाले म्हणजे आता नको वाटते. त्याला एक वाक्य बोलून त्याच गोष्टी जिथं नको वाटतात त्याला प्रपंच म्हणा, पण त्याच गोष्टी जिथं हव्या वाटतात त्याला परमात्मा म्हणा. पण